श्रोते हो नमस्कार. श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल नाशिक प्रस्तुत आयुर्वेद एक पाऊल आरोग्याकडे या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल नाशिक इथले तज्ज्ञ वैद्य जीवन जाधव सर आहेत आपल्यासोबत. वैद्य जीवन सर नमस्कार. नमस्कार. श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल जे आहे नाशिकमध्ये ते किती विचार करून तुम्ही तयार केलंय, म्हणजे ती इमारत बांधण्यापासून त्याचा शिलान्यास करण्यापासून ते तिथे असणाऱ्या वनस्पती किंवा तिथे असणारं धन्वंतरीचं मंदिर या सगळ्याबद्दल तुम्ही मागच्या भागात सांगितलं. या इमारतीमधले अजून डिटेल्स जाणून घ्यायला आवडतील की जेणेकरून रुग्णांना आरोग्य मिळणार आहे. कसं आपल्याला बऱ्याचदा तुला सुरुवातीला वाटलं असेल काही तर सगळं मंदिर देव असं सगळं केलंय, पण या गोष्टी शाश्वत आहे लक्षात घे, कारण की या गोष्टी शाश्वत आहे म्हणून अजूनही टिकल्या आहेत बरोबर. म्हणून आपण त्या गोष्टींचा वापर करूनच रुग्णाला दुरुस्त केलं पाहिजे. कारण जी गोष्ट शाश्वत आहे तर रुग्णामध्ये जे आजार दुरुस्त करायचे मला तर ते त्यांचे दुरुस्त झाले पाहिजे कायमचे, परत परत आजार नाही व्हायला पाहिजे. आपण काही तात्पुरती जी औषध घेतो ती औषध घेतल्यानंतर परत आपल्याला काहीतरी आजार होतो, तर हे तात्पुरती होणारी ट्रीटमेंट ही नंतर आजाराला परत तोंड बाहेर काढते. तर हे ह्या आयुर्वेदिक निवासस्थानाच्या चिकित्सालयामध्ये होऊ नये यासाठी ह्या शाश्वत गोष्टींची आपण इथे स्थापना केली आहे. नाही तर काय वाटेल आपल्याला का मंदिर आहे देव आहेत असं सगळं, पण या गोष्टी शाश्वत त्यांचा वापर केलाय. ह्या गोष्टींचा विचार करूनच ह्या आपल्या आयुर्वेदिक चिकित्सालयाची आपण एक थीम ठरवली आहे. कारण की धन्वंतरी हे 14 रत्नांपैकी एक आहे. तू समुद्र मंथनाची गोष्ट ऐकलीच असेल का? समुद्र मंथन आपल्या पुराणामध्ये आपलं वर्णन आले, जसं श्रीमद भागवत पुराणामध्ये असेल, महाभारतात असेल किंवा विष्णू पुराणात असेल, ह्या पुराणांमध्ये समुद्र मंथनाच्या काही गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. तर ह्या पुराणांची रचना करताना व्यास ऋषींनी खूप मानसिक त्या व्यक्तीचा विचार केलाय. कारण की ते गोष्टी बघून ऐकत होत्या पण चुकीच्या गोष्टींचा संदेश जाऊ नये म्हणून व्यास ऋषींनी ते लिखाण स्वरूपात केलाय, काव्य स्वरूपात लिहिल्या. कारण कविता आपल्याला खूप आवडतात ना, तर पाठ होतात लवकर, म्हणून आपले सगळे पुराण किंवा महाभारत आहे हे कविते स्वरूपात आहे आणि त्या स्वरूपामध्ये माणसाच्या मनात रुजाव्यात आणि त्यांनी वापर कराव्यात यासाठी सांगितल्यात. मग समुद्र मंथनाची गोष्ट सुद्धा त्या स्वरूपात आलेली. तर या समुद्र मंथनाची थीम वापरून या हॉस्पिटलची आपण रचना केली आणि या चिकित्सालयामध्ये ट्रीटमेंट होताना सुद्धा या 14 रत्नांचा वापर केला जाईल. आणि या 14 रत्नांचा विचार कसा होईल या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण या 14 रत्नांचे उपचार या ठिकाणी रुग्णांना देणार आहोत. अच्छा, आता हे पुन्हा एक इंटरेस्टिंग तुम्ही काहीतरी सांगितलंय आणि याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. वैद्य जीवन सर, आज तुमच्याकडनं आम्ही हे ऐकतो की समुद्र मंथनात ज्या 14 रत्नांचा उल्लेख आहे ही रत्न आपल्या आरोग्यासाठी कशी महत्वाची आहेत याबद्दल सांगा ना. आयुर्वेदाची रचना ही अष्टांगामध्ये केली गेली आहे. ह्या 8 अंगांनुसार वेगळ्या प्रकारच्या चिकित्सा त्याच्यामध्ये केल्या जातात. तर ह्या चिकित्सा आल्या कुठून याचा जर विचार केला गेला तर आपल्या लक्षात येईल का पूर्वीच्या काळामध्ये जे समुद्र मंथन झालं, समुद्र मंथन कोणात झालं? सूर आणि असुर म्हणजे राक्षस आणि दानव. ह्या सूर असुरांनी मंदराचल पर्वताचं वासुकी नागाने मंथन करून आणि वेगळ्या प्रकारचे रत्न काढले होते. याचा जर तू नीट विचार कसे तुझ्या लक्षात येईल का आपल्या मनामध्ये सुद्धा अशा गोष्टी होतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा रुग्ण माझ्याकडे आला, त्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे, त्याला ट्रीटमेंट करताना पहिले त्याचं ठरलं पाहिजे मला इथे ट्रीटमेंट घ्यायची, मला दुरुस्त व्हायचंय आणि दुरुस्त होण्यासाठी पहिले त्याचा संकल्प असला पाहिजे की मी ट्रीटमेंट घेणार आहे. त्याचा काय तो रुग्ण येतो घेऊ का नको करू का नको असं होतं. हे असुर विचारांना मग काय करायला लागतं आपल्याला, पण कधी आपल्याला जर चांगलं करायचं असेल तर काही निगेटिव्ह गोष्टी ऍक्सेप्ट करायला लागतात. कारण आपण काय करतो का आपण आपल्या निगेटिव्ह गोष्टी ऍक्सेप्ट करत नाही आणि त्याला झाकायचा प्रयत्न करतो आणि खोटं बघत असतो. तर यासाठी आपले चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी ह्या गोष्टींना समोर घेऊन यांचा संकल्प म्हणजे कासवाच्या स्वरूपात संकल्प घेऊन यांचं मंथन केलं पाहिजे. म्हणजे आपले शारीरिक असतील किंवा मानसिक असतील ह्या शारीरिक वाईट विचार, शारीरिक वाईट दोष आणि चांगले दोष या गोष्टींचा विचार करून आपण त्यांचं मंथन केलं गेलं तर आपल्या शरीरामध्ये ह्या 14 रत्नांचं उत्पत्ती होऊ शकते आणि आपल्याला अमृतापर्यंत, मंथनातून काय मिळालं? अमृत मिळालं. तर अमृतापर्यंत, अमृत म्हणजे काय? निरोगी आयुष्य, म्हणजे चांगले जास्त काळ चांगलं आयुष्य जगणं याला अमृत म्हटलं गेलंय. तर हे चांगलं आयुष्य जगण्यासाठीच अमृत मिळवण्यासाठी तुम्हाला मंथन करणं खूप गरजेचं आहे. हीच संकल्पना आपण ह्या 14 रत्नांच्या उपचारामध्ये केलेली आहे. वा, काय सुंदर पद्धतीनं तुम्ही आता याचाही अर्थ आम्हाला समजावून सांगताय. वैद्य जीवन सर, 14 रत्नांचा आपल्या आरोग्याशी कसा संबंध आहे 14 रत्नांचा याबद्दल तुम्ही खूप छान सांगता आणि त्याचा विचार तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये कसा केलाय? तुला मागे सांगितलं मी की अष्टांगाचा विचार आपल्या आयुर्वेदात सांगितलेला आहे. अष्टांगाचा विचार करून या 14 रत्नांचा विचार केला. म्हणजे पहिली गोष्ट तुला दुरुस्त व्हायचं असेल तर पहिले तुला निगेटिव्हिटी काय तुझी समजून घेतली पाहिजे. बऱ्याचदा रुग्ण ज्यावेळेस माझ्याकडे येतो तर तो पहिले त्याचा आजार झाला तो ऍक्सेप्टच करत नाही, त्याच्यामुळे त्याला आजारातून दुरुस्त होण्यासाठी त्याला अडचण येते. तर ह्या गोष्टींमध्ये आम्ही ते सांगतो तुम्ही तुमचे असुर पहिले ऍक्सेप्ट करा आणि मग तुम्हाला नंतर मंथन केलं तर तुमचे आजार दुरुस्त होऊन तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकतात. ह्या समुद्र मंथनामधून तू अभ्यास केला असं तुला लक्षात आलं असं 14 रत्न आलेत. ते 14 रत्न कोणते? कालकूट ज्याला आपण विष म्हणतो, कामधेनू, उच्चश्रवा, ऐरावत, कौस्तुभमणी, कल्पवृक्ष, अप्सरा रंभा, लक्ष्मी, वारुणी मदिरा, चंद्रमा,
सारंग धनुष्य, त्याच्यानंतर पंचजन्य शंख, धन्वंतरी आणि अमृत अशा सिक्वेन्सनी त्यांची उत्पत्ती झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण जर विचार केला तर प्रत्येकाचा वेगवेगळा अर्थ होतो. म्हणजे जर विष आहे म्हणजे काय, कधी पण तू शांत बसण्याचा प्रयत्न करतो, आपल्या विचारात डोक्यात सगळे वाईट विचार निगेटिव्हिटी यायला लागतात. तर मग हे पहिले ह्यांना ऍक्सेप्ट केलं पाहिजे. यांना ऍक्सेप्ट करून पुढे गेलो तरच आपल्याला चांगले विचार येऊ शकतात. नाही तर आपण ते दाबायचा प्रयत्न केला तर सप्रेसिव्ह ट्रीटमेंट होते. ही सप्रेसिव्ह ट्रीटमेंट इथे आपल्याला अपेक्षित नाहीये. चिकित्सालयात आल्यानंतर पूर्ण दोष निघालेच पाहिजे. याला आपण शोधन म्हणतो. हे मानसिक शोधन होईल का तुमच्या विषयानं तुम्ही ऍक्सेप्ट करावं आणि त्यांना बाहेर काढावं. हे केल्यानंतर तुमचं मन निर्मळ होतं, म्हणजे कामधेनू. आणि तुम्ही निर्मळ झाला का त्याच्यानंतर तुमच्या मनाला एक वेग मिळतो, त्याला म्हणतो उच्च श्रवा घोडा. त्याच्यानंतर ह्या बुद्धीच्या मध्ये आपल्या बुद्धीला वेगवेगळ्या प्रकारचे कडवे असतात. त्याच्यामध्ये आपले लोभ, मोह, वासना, क्रोध हे म्हणजे आपले एरावत म्हणजे हत्ती, तर तो आपल्याला दाखवतो. त्याच्यानंतर आपले मन निर्विचार व्हायला लागतो, म्हणजे निर्मळ होतो, तो म्हणजे आपला कौस्तुभ मणी. त्याच्यानंतर ह्या गोष्टींचा आपण हळूहळू ते कमी केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. हा त्याग म्हणजे कल्पवृक्ष. कारण कल्पवृक्ष काय करतो, नवीन गोष्टी लागेल ते मिळतो आणि ते देतो आपल्याला. तर त्यांचा त्या अपेक्षांचा त्याग केला पाहिजे. त्याच्यानंतर बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मोह येतो, हे खाऊ ते खाऊ हे करू, किंवा सेक्शुअली पण आजकाल खूप आजार वाढलेत. त्याला आम्ही रंभा म्हटली किंवा अप्सरा म्हटली का त्याच्या अनुषंगाने रुग्ण काय करतात, त्या अधीन जातात आणि वेगळ्या प्रकारचे मोठे मोठे आजार सुद्धा लागतात. किंवा वासना ही जर व्यवस्थित व्यक्तीला कंट्रोल करता नाही आली तर ही लोकांना मानसिक आजार स्त्रियांमध्ये तर आजकाल भरपूर प्रमाणात दिसते आपल्याला. तर ती सुद्धा त्यांची ती कंट्रोल केली गेली पाहिजेत. त्याच्यासोबतच पुढे जी रत्न आहे ते लक्ष्मी, म्हणजे काय, आपल्याला ऐश्वर्य मिळतं, सुख मिळतं. आणि त्याच्यानंतर ह्या सुखाचं नशा लागते आपल्याला, ती म्हणजे मदिरा. त्याच्यानंतर हे सगळं आपण स्टेबल केलं पाहिजे तर आपण चांगलं जगू शकतो, तो म्हणजे चंद्रमा. आणि आपल्या मनाला एक आधार मिळाला पाहिजे, ते शारंग धनुष्य. आणि विजय मिळवण्यासाठी आपल्याला शंख वाजवला गेला पाहिजे, तन मन चांगलं केलं पाहिजे. ह्या तन मनाचा अधिकारी म्हणजे धन्वंतरी, जो देव आणि मनुष्यामध्ये अवतरी झालाय. आणि मग शेवटी आपल्याला अमरत्व मिळेल, ते म्हणजे आपलं अमृत. अशा ह्या 14 रत्नांचा जर वापर केला गेला तर आपल्या मानसिक शारीरिक संतुलनासाठी खूप कमी वेळात आपण लवकर बॅलन्स करू शकतो. हेच आपल्या व्यास ऋषींना सांगायचं होतं. आणि त्याच गोष्टींचा वापर करून आम्ही ह्या चिकित्सालयामध्ये त्या गोष्टींचा वापर करून रुग्णांना 14 रत्नांची चिकित्सा देणार आहे. याला आम्ही रत्नवल्लभ चिकित्सा असं नाव करून दिले. वा वा वा, खूप छान वाटलं वैद्य जीवन सर तुमच्याशी बोलून. आजच्या भागात हे कळलं की 14 रत्न आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचे आहेत. इथेच थांबूया. श्रोतेहो, शारीरिक आणि मानसिक अशा आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी आयुर्वेद, पंचकर्म, योग, निसर्गोपचार, गर्भसंस्कार, बाल आयुर्वेद, सौंदर्य चिकित्सा अशा संपूर्ण उपचारांच्या साहाय्यानं निरोगी राहण्यासाठी संपर्क करा श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलच्या वैद्य जीवन संपत जाधव यांना, पंचवटी शाखा, नाशिक इथं. तसंच वैद्य जीवन जाधव सर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी महालक्ष्मी क्लिनिक आकुर्डी पुणे इथे, दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी भक्ती पॉलिक्लिनिक सदाशिवपेठ पुणे इथे आणि दर महिन्याच्या चौथ्या रविवारी शिवम पॉलिक्लिनिक नौपाडा ठाणे इथे रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 98 60 63 31 47, 98 60 63 31 47, 9860633147. श्री हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल नाशिक प्रस्तुत आयुर्वेद एक पाऊल आरोग्याकडे या कार्यक्रमात वैद्य जीवन जाधव सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.